आणि म्हणूनच 1882 मध्ये त्यांनी हंटर कमिशनच्या समोर एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि सांगितलं, जर भारताला शिक्षित करायचं असेल तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण हेच या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल। आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आजचा जो आरटीईचा कायदा आहे त्या कायद्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ते मांडणारे महात्मा ज्योतिराव फुले होते। आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते समाज क्रांतिकारक होते। आणि आपल्याला माहिती असेल, आमचे भुजबळ साहेब नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी। पण पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे। आणि अशा पद्धतीनं हे लोकबिरुद महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं। आणि म्हणूनच या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल, किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय। आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील जी सगळ्यात महत्त्वाची आरोग्य योजना आहे त्याचं नाव देखील महात्मा फुले जनारोग्य योजना आपण ठेवलेलं आहे, की ज्यामध्ये 100% महाराष्ट्रातल्या लोकांना 5 लाखापर्यंत 2400 आजारावर मोफत इलाज आपण त्या ठिकाणी देतो। आणि एवढंच नाही तर आपण महाज्योती हे जे सुरू केलेलं आहे, या महाज्योतीच्या माध्यमातून आज समाजातल्या विशेषतः आमच्या ओबीसी घटकाला ज्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळत आहे, मला अतिशय आनंद आहे की मागच्या वर्षी सावे साहेब तुम्ही मला कालच आकडेवारी दिली, आता माझ्या लक्षात नाही, पण IAS, IPS आणि MPSC मध्ये सर्वात मोठा रेकॉर्ड आमच्या महाज्योतीने त्या ठिकाणी केला। आणि आमची मुलं आज महात्मा फुलेंनी सांगितलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेल्या मार्गाने चालतायत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून मी आज या निमित्ताने आमच्या पुणे जिल्हा परिषदेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष असतील, पदाधिकारी